तुम्ही अपंग मुले आणि मानसिक आजारी व्यक्तींच्या हत्येचे आदेश दिले होते का? न्यूरेमबर्ग डॉक्टरांच्या खटल्यादरम्यान हिटलरचा वैयक्तिक डॉक्टर आणि नाझी युथेनेशिया म्हणजेच दयेची मरण कार्यक्रमाचा मुख्य शिल्पकार डॉक्टर कार्ल ब्रँट याला विचारलेला हा पहिला प्रश्न होता. त्याने कोणताही संकोच न करता उत्तर दिले. तो म्हणाला की ही एक वैद्यकीय गरज होती आणि दुःख संपवण्याचा एक मार्ग होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आला, कोणाचे आयुष्य संपवायचे आणि कोणाला जगू द्यायचे हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? ब्रांड शांत राहिला. तो म्हणाला, फ्युहररने दिला. मी केवळ दयेपोटी हे केले. पण ज्याला तो दया म्हणत होता ते प्रत्यक्षात पद्धतशीरपणे केलेले हत्याकांड होते. हजारो मुले, वृद्ध आणि मानसिक रुग्णांना तथाकथित रुग्णालयांमध्ये विषारी गॅस देऊन मारले गेले. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. त्यांच्यावर कोणताही खटला चालवला गेला नाही. त्यांना फक्त जगण्यास अयोग्य म्हणून चिन्हांकित केले गेले होते. त्यानंतर अघोरी प्रयोग सुरू झाले. कैद्यांना जिवंत गोठवले गेले. इतरांना जाणीवपूर्वक प्राणघातक रोगांची लागण करण्यात आली. काहींचे भूल न देता विच्छेदन करण्यात आले, ज्यातून वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती. 1947 मध्ये ब्रँटला मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. धन्यवाद.